त्यामुळे कॅमेऱ्याने. नो नो प्रॉब्लेम मॅडम, बोला बोला, तुम्ही बोला मॅडम, बोला. येस. सर म्हणजे आपण तुम्ही जे सांगितलेले टेक्निक्स आहेत ना ते एकदम म्हणजे परफेक्ट आहे. म्हणजे कुठेच आतापर्यंत माझे म्हणजे 2 महिने झाले मी ट्रेडिंग करते. तर कोणतेच माझे मी जे घेतलेला जो शेअर आहे तो कधीच असा म्हणजे बाईंग साईडला घेतला तर वरतीच गेलेला आणि शॉर्ट सेल जर केला तर तो खाली आलेला, असं म्हणजे मला एकदम छान एक्सपिरियन्स आलेला आहे. आणि पहिल्यांदाच म्हणजे मी शेअर मार्केटमध्ये करते याच्या पहिले म्हणजे मला काहीच माहित नव्हतं, म्हणजे मार्केटमधला एम पण माहित नव्हता. पण तुम्ही सांगितलेले सगळं मी एकदम म्हणजे नोट्स काढून आणि एकदम प्रॉपर अभ्यास करून मग ते ट्रेडिंग सुरू केले. पहिले मी 15-20 दिवस म्हणजे फक्त पेपर ट्रेडिंगच केलं ते म्हणजे अच्छा. डायरेक्ट घेतले नाही. पण नंतर जेव्हा सुरू केलं तेव्हा एकदम म्हणजे भीती वाटली. पण अच्छा. म्हणजे एक्सपिरियन्स एकदम छान आला मला, म्हणजे त्यामुळे मी आज म्हणजे मुद्दाम जॉईन केलं तुम्हाला की माझा एक्सपिरियन्स सांगता येईल असं. फक्त माझा एकच प्रॉब्लेम होता सर की मी जो एखादा शेअर घेतला बाईंग साईडला जर घेतला तर एकदम टेक्निक पण बरोबर असतं आणि मला माहित असतं की हा आता वरती जाणार आहे. पण ते घाबरून मी लवकर एक्झिट करते, म्हणजे वा. 4-5 रुपयांनी जरी वरती गेला तरी पण मी एक्झिट करते. आणि तो शेअर असं होतं की 15-20 रुपयांनी वरती गेलेला असतो नंतर बघितल्यानंतर. म्हणजे असं होतं की मला भीती वाटते आणि लगेच मी एक्झिट करून टाकते, असं नाही नाही. झालेलं आहे. खूप वेळा असं झालंय माझं. पण Yes. ते टेक्निक्सनी म्हणजे बरोबर आहे, ते मी जे अनालाइज करते ना ते एकदम परफेक्ट आहे, तर एवढंच मला सांगायचंय. जबरदस्त जबरदस्त मॅडम. आणि प्रॉफिट कमवत आहे की नाही, पाहिजे मी तुम्हाला त्याच्या प्रश्नाचं होतं, प्रॉफिट कमवत आहे की नाही मॅडम तुम्ही? सर प्रॉफिट कमवते ना. ग्रेट ग्रेट, चांगलं जमत आहे ना नेट प्रॉपरली? ओके. सर मी ना 10,000च आतापर्यंत केलं, मी आता वाढवणार आहे इथून पुढे. फक्त 10,000 मी माझं हे केलेलं आहे, कॅपिटल लावलेलं आहे. अजून पुढे वाढवले नाही, पण प्रॉफिट होतंय 100% सर. येस येस. 10,000 साधारण म्हणजे किती, म्हणजे 2 महिन्यामध्ये किती केले असतील प्रॉफिट अंदाजे तरी मॅडम? सर महिन्याला म्हणजे 2-1 हजार पकडायचे असं प्रॉफिट. येस. तरी आता आपण आपण नवीन आहात अजून थोडं, आणि ते तुम्ही थोडंसं म्हणता ना, जसं म्हणता घाबरताय तुम्ही, तरी पण 2-1 हजार म्हणजे लक्षात घ्या फ्रेंड्स. 10,000 ते 2-1 हजार म्हणजे महिन्याचे ते 20% झाले. महिन्याचे 20% म्हणजे जवळपास वर्षाचे ऑलमोस्ट 250% झाले. राईट. वर्षाचे. बरोबर. 240% झाले म्हणजे तुमचे किती पटीने पैसे वाढतात ते तुम्ही बघा. 240% म्हणजे त्यांचे 10,000चे 35,000 होतील, किंवा 1 लाखाचे 3.5 लाख रुपये मॅडमचे होतील. राईट. आत्ताच्या कंडिशन प्रमाणे मॅडमने अजून चांगलं केलं तर जसं त्या आपल्या बाकीचे क्लायंट्स आहेत किंवा आपल्या भाग्यश्री मॅडम आहेत, की अजून पण आहेत, त्यांच्याकडे अजून चांगल्या मॅडम करू शकतील. मे बी 25-30-40-50% पण महिन्याला मे बी त्या कमवू शकतील. आणि व्हेरी नाईस मॅडम. आणि भरपूर छान वाटलं तुमच्याबद्दल ऐकून. आणि अजून एक तुम्हाला मॅडम बोलायचं आहे की जसं तुम्ही बोललात की थोडं घाबरायला होतं, तर लक्षात घ्या आपण आपल्या लाईव्ह मार्केट सेशनला टार्गेट, आता जे आपलं मंगळवारी आहे लाईव्ह मार्केट सेशन येत्या मंगळवारी, त्याच्यामध्ये आपण टार्गेट स्टॉप लॉस वगैरे कसं काय लावायचं हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही राहायचं, हे करायचं आहे. राईट. आणि मिनिमम पाऊण 1-1.25% वगैरे प्रॉफिट मिनिमम घ्यायचं आहे. राईट. कुठल्याही शेअरमध्ये. तरच ते चांगलं. आता मान्य आपले टेक्निक्स चांगले काम करतात, आपला हिट रेशिओ सक्सेस रेशिओ चांगला असतो, पण आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ देखील चुकला नाही पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो मॅडम की म्हणजे मॅडमना, स्मिता मॅडमना आणि सगळ्यांनाच मी सांगतो, जे कोणी आपला व्हिडिओ बघतात किंवा सेशन ऐकतात, की लक्षात घ्या की आपण, मी जसं शिकवतो की आधी पेपर ट्रेडिंग करा, छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. मॅडमनी पण छोट्या अमाऊंट पासून मे बी सुरुवात केली. आता मॅडमनी 10,000 टाकले, मे बी आपण 500,000 2,000 पासून पण आपण सुरुवात मे बी करू शकतो. इट डिपेंड्स ऑन यू. राईट. पण लक्षात घ्या की आपण काय करायचं मॅडम, की आपण प्रॉपर स्टॉप लॉस लावलाय असं पकडून चालायचं की मे बी मला स्टॉप लॉस घ्यावा लागेल एखाद्या वेळी, असं पकडून चालायचं. आणि माझे 500,000 मायनस में जाऊ शकतात, असं एक मेंटॅलिटी ठेवायची, ज्याने की आपल्याला भीती भीती वाटणार नाही. आणि आपण ऑलरेडी कमवून बसले, आता अजूनही काही टेन्शन नाहीये. आणि काय करायचं की सारखं बघत नाही राहायचं. राईट. थोड्या वेळाने बघायचं, आणि जोपर्यंत तो वर चाललाय, आपले टेक्निक्स दाखवताय, टेक्निक्सवर विश्वास ठेवायचा, जोपर्यंत तो वर चाललाय तोपर्यंत त्याला जाऊ द्यायचं. राईट. आणि किंवा शॉर्ट सेल असेल तर खाली जातोय तर खाली जाऊ द्यायचा. राईट. आणि तो नंतर जर फिरायला लागला तर तुम्ही तुम्ही जे एक्झिट करू शकता. एक लक्षात घ्या की एखाद्या वेळी थोडंसं कमी प्रॉफिट घेतलं चालेल, पण सहसा लॉस करू नका. आणि ते तर तुम्ही नीट फॉलो करताच आहात, चांगला प्रॉफिट तुम्ही कमवत आहात मॅडम. तो अशा आणि तुम्हाला नक्की चांगला बेनिफिट होईल. ओके मॅडम. जास्त म्हणजे करेक्शन येतं ना मध्ये, तर असं वाटतं की खालीच येतो की काय, म्हणजे करेक्शन नाही संपल्या तो वरती जाणार असतो हे माहित असतं, पण म्हणजे भीती वाटते की खाली येतो की काय असं. नाही. पण आता व्यवस्थित आहे, टेक्निक आहे तसेच व्यवस्थित तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं तसंच होतंय म्हणजे. ग्रेट. आणि निफ्टी आणि मी म्हणजे जास्त असं करते की बीटा व्हॅल्यू प्रमाणे तुम्ही सांगितलं की बीटा हाय बीटा जर असेल तर मग
तो जास्तही म्हणजे आपण बाय करायचा नाही. आणि लो बीटा असेल तर थोडं निफ्टी थोडं खाली जाणार असेल तर बाय करायचं, पण मी असं करत नाही. निफ्टी जर वरती जाणार असेल तरच बाय करते, आणि खाली जर येणार असेल तर शॉर्ट सेल करते, मग असं करते मी. म्हणजे ते बरोबर आहे का असं? हा आता लक्षात घ्या मॅडम की जस्ट मी तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगतो मी. मध्ये तुमचा आवाज ब्रेक झाला तर मला तुमचा क्वेश्चन लक्षात नाही आला, पण जस्ट मला सांगतो मॅडम की निफ्टी जर थोडा काही जास्ती वर जाणार असेल, ओके, तर तुम्ही हाय बीटा बाय करू शकता. निफ्टी जर थोडा काही जास्ती खाली पडणार असेल तर तुम्ही हाय बीटाला सहसा हात लावायचा नाहीये, ओके. काटो शेअरला खाली आणेल. निफ्टी जर थोडा काही जास्ती वर जाणार असेल तुम्ही लो बीटा पण बाय करू शकता. निफ्टी थोडा खाली पडणार असेल तरी पण लो बीटा बाय करू शकतो, पण निफ्टी मजबूत जर खाली पडणार असेल तर लो बीटा देखील बाय नाही करायचा आहे. ओके, तो मे बी शेअरला पण खाली आणू शकतो. हा, तर निफ्टी थोडा काही जास्ती खाली पडणार आहे तर तुम्हाला लो बीटा की हाय बीटा मध्ये जर शॉर्ट सेलिंगला कुठला शेअर मिळाला तर तुम्ही नक्कीच मॅडम तुम्ही करू शकता. हो सर, तेच करते मी. निफ्टीनुसारच पहिले निफ्टी बघते, नंतर शेअर चेक करते, असं म्हणजे त्यानुसारच. कारण की निफ्टी पटकन खाली आलं की शेअर पण खाली येऊन जातं ना, त्यामुळे मग पहिले निफ्टी चेक करते. चालेल, ॲज अ विश मॅडम, कसंही चालेल. नंतर शेअर पहिला रिझल्ट येत आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. पैसे कमवताय तुम्ही, आता 20% महिन्याला कमवताय, right? आता कॅपिटल वाढवलं तर अजून तुम्ही कमवाल, राईट. आणि नक्की ते ते सर्वात जास्त मॅडम इम्पॉर्टंट आहे. आणि हळूवारपणे कॅपिटल वाढवा, ओके. आणि तुमचा म्हणा ना रिस्क रिवॉर्ड प्रॉपरली मेंटेन करा, ओके. आणि आपल्या टेक्निक्सवर विश्वास ठेवा, राईट. आणि तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करत जाल तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही करेक्शन आलं थोडंसं तुम्ही मे बी, आता नॉर्मली असं कसं सहसा असं कोणाला होत नाही, जसं भाग्यश्री मॅडम असं कधी बोलले नाही की बाकी क्लायंट्स पण कोणी बोलले नाही. पण लक्षात घ्या मॅडम की जर असं आता वाटतंय मे बी तुम्हाला, पण आता लक्षात घ्या की तुम्हाला आता एक माहिती आहे की थोडं करेक्शन आलं त्याच्यानंतर तो शेअर वर जातो. काही दिवसांनी तुम्हाला काही वाटणार नाही, जसं आम्हाला किती मोठे पैसे लागले असेल ते आम्हाला काहीच वाटत नाही, राईट. तर ती हो. तुम्ही पण प्रॅक्टिसमध्ये जाल अजून 1-2 महिन्यानंतर तुम्ही मला जर भेटला तर तुम्ही एक वेगळ्या लेवलला नक्कीच मॅडम असाल. फक्त जे मी बोललोय, जे मी बोलतो सेशनमध्ये की आता जे बोललोय ते तुम्ही परफेक्टली फॉलो करा. तुम्हाला कन्सिस्टंटली लाईफ टाईम मॅडम चांगला रिझल्ट हा येतच राहील. आता तुम्ही थोडा नवीन आहात, तेवढं चांगलं करताय, विचार करा तुमची अशी प्रॅक्टिस वाढेल तर अजून तुम्ही ते चांगलं प्रॉफिट मॅडम कमवाल. आणि थोडं कॅपिटल वाढवलं अजून तर अजून तुम्हाला अकाउंटला चांगले प्रॉफिट दिसतील, कॅपिटल वाढल्यामुळे पण आणि प्लस तुमचे ओव्हरऑल सक्सेस रेशो वाढल्यामुळे पण. मे बी आता जे 20% कमवतात ते 25, 30, 40, 50% होऊन मे बी महिन्याला मे बी तुम्ही कमवाल तर नक्कीच तुमचं प्रगती चांगली होईल मॅडम. ओके. हो सर, लेक्चर तुमचं मी ऐकलं ते म्हणजे आठवतंय मला. तुम्ही बोलले ना तसंच होतं, जर केलं ना तर खरंच परफेक्ट तसंच होतंय. म्हणजे पहिल्यांदा जे बोलले तेच. येस येस येस, धन्यवाद मॅडम, धन्यवाद मॅडम. नक्कीच आम्ही वी आर ऑलवेज देअर. तुम्हाला कधी मदत लागली आम्ही कधी हो ना, आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये असो. चांगलं ट्रेडिंग करा आणि नक्कीच लाईफ मध्ये चांगलं पुढे जा. थँक्यू मॅडम, थँक्यू.